गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। 2-3 दिवसापासून व्हिडिओ नाही आली मित्रांनो, कारण की माझी तब्येत भरपूर खराब होती। इथं तुम्ही बघू शकता मी आता हत्ता-कट्टा इथंच झालेलो आहे। चालू आहे आता मित्रांनो खाली आपण चक्कर मारायला चालू आपल्या विहिरीकडे, कारण की मी केली मोटर बोरची चालू। आपण बोरची मोटर चालू कशी केली मित्रांनो, तर आपण आता बोरचं पाणी विहिरीत टाकून राहिलो आहे आणि ते पाणी आपण आता मग टमाट्याला सोडणार आहे। तर असं काही चालू आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की आता आपण आपल्या विहिरीजवळ आलेलो आहे आणि इकडे पूर्ण पराड आहे, तुम्ही बघू शकता। इथं आपण काल रसून काढला थोडा थोडा, जरसा राहिला आहे काढायचा तिकडं। आता तो काढून घेऊया आणि जाऊया घराकडे मस्तपैकी। हे बघू शकता इथं कॉक फिरून घेऊया, मग पाणी आपलं जे आहे ते जात आहे हे विहिरीमध्ये। तर मग मित्रांनो आपली ठाणे इथं मोटर चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता की आता इथं पाणी आपलं मोटरीचं चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता हे पाणी मित्रांनो 2-3 घंटे चालतंय। ते सूर्यदेवता बघू शकता तुम्ही मस्तपैकी इथं वर आलेला आहे आणि इकडे बघू शकता इकडे मस्त पाणी वाया जातं मित्रांनो आपलं। तर मग त्याच्यासाठी आपण हा पाईप टाकलेला आहे। हा पाईप बरोबर आपला एरीत जातो, बघू शकता इथं किती मस्त इथं नियोजन आपण करेल। तर मग सूर्यदेवता बघू शकता मित्रांनो भरपूर इथं वर येईल। आणि मी आता मित्रांनो चाललो तिकडे, कारण की मी आता सकाळी सकाळी उठून इकडे आलोय नेमकंच, तुम्ही बघू शकता। आता हे चालू आहे, आपल्या विहिरीमध्ये पाणी कमी झाले मित्रांनो। तर चला मग आता जाऊया तिकडे, मस्त दाते किती घासू आणि पाणी गिनी पिऊ आणि मग बघू काय करायचं इथं। तर मग मित्रांनो आता आपण आलू इकडे लसूण काढण्यासाठी, तुम्हाला दाखवतो मी। काल मी इकडे काढला होता, हे पूर्ण होईल आपलं आता हे चालू आहे। हे बघू शकता आता इकडं चालू आहे आपलं लसूण काढायचं, मोटर आपली अजून चालू आहे। सूर्यदेवता बघू शकता भरपूर वर आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की आता हे जे चालू आहे आपलं लसूण काढ हे चालूच आहे मित्रांनो, अजून बंद काही झालं। इकडे बघू शकता मी इतका काढला आहे आता इथून, आणि आता इकडे राहिलं आपलं काढायचा इतका। हे बघू शकता तुम्ही, अजून चालू आहे आपलं इथलं लसूण काढणं। पाण्याला शेतामध्ये आता शिपायचं आपल्याला मित्रांनो टमाटरचं, कारण की त्याचं झाल्या आळ्या आणि मग मोठा पंपा शिपायचं। इथं बघू शकता मित्रांनो छद्र येईल मोठं, इथं नेट फाटलेली दिसू राहिली, हे आत गेलेलं आहे। इथं वाटोळं आलं ती काय काढणं, सगळे नेट आत पडलेली आहे। तर आत जाऊन समजेन आपल्याला की आपले नेट फाटले का नाही, ते हिचं तर काही मिळत समजेन। जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नेटा काढून घ्या मित्रांनो, कारण की हे जे खतरा आहे मित्रांनो इथं हा पडायचा दिसू राहिला आहे। तर चला मग मित्रांनो करूया पंप चालू।